नमस्कार. आसावरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्वीट पोटॅटो रबडी म्हणजेच रताळाची रबडी कशी बनवायची. त्यासाठी सर्वप्रथम उकडलेले रताळे किंवा भाजलेले रताळे 2 ते 3 घ्या. जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्येही छानपैकी बेक करून घेतलं तरीही चालेल. अन्यथा कुकरमध्ये उकडून घ्या. एक काळजी घ्या की कुकरमध्ये उकडताना पाण्यामध्ये डायरेक्ट रताळे टाकू नका, नाहीतर रताळाची चव पूर्णपणे निघून जाईल. कुकरमध्ये रताळे उकडत असताना एखाद्या भांड्यामध्ये किंवा प्लेटवरती रताळे ठेवून उकडून घ्या. मग रताळाची चव अतिशय गोडसर आणि चवदार लागते. आता रताळाच्या साली काढून एका ग्राइंडिंग जारमध्ये रताळे घ्या. मी ही रताळी ओव्हनमध्ये बेक केली होती, त्यामुळे त्याची साल व्यवस्थित निघत नाही, तरीही तशीच घेतली तरीही चालेल. उकडलेल्या रताळाची साल पटकन निघते, पण ओव्हनमध्ये भाजलेल्या रताळाची साल व्यवस्थित निघत नाही. पण चवीत काहीच फरक पडत नाही, त्यामुळे थोडी साल रताळाबरोबर आली तरीही काहीच हरकत नाही. ही रताळाची रबडी आपण उपवासालाही पिऊ शकतो. अतिशय चवदार आणि अतिशय पौष्टिक ही रबडी बनते आणि बनवायला तर अतिशय सोपी आहे. कुणी ही रबडी बनवू शकते. जितकी काढता येतील तितकी साल मी या रताळाची काढत आहे. आता साल काढून झाले की यामध्ये 3 ते 4 टीस्पून साखर टाका. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर एखादा टीस्पून साखर जास्त घातली तरी काहीच हरकत नाही. चवीसाठी आणि सुगंधासाठी त्यामध्ये वेलची पूड 1/2 टीस्पून टाका आणि हे कोरडेच एकदा ग्राइंडर जारमधून फिरवून घ्या. कोरडे ग्राइंड करून झाले की त्यामध्ये 1 कप दूध टाका आणि एकदा पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्या. पुन्हा अर्धा कप दूध टाका आणि आता छानसं वाटून घ्या. अशी ही चवदार अतिशय सुंदर अशी रताळाची रबडी तयार. अशा पद्धतीने ही रताळाची रबडी नक्की ट्राय करा. नक्की आवडेल तुम्हाला. धन्यवाद.